चला परत एकदा इन्फिनिटी मॅथ अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. बघा आता आपण करणार आहे प्रकरण 6 व सुरू करणार आहे मॅथ 1च. ओके, बीजगणितचं 6वं प्रकरण काय करणार आहे, सुरू करणार आहे. तर त्याचं नाव आहे सांख्यिकी. काय नाव आहे? सांख्यिकी. आता याच्यामध्ये बघा 6.1 ला सुरुवात करू आपण. याच्यामध्ये बेसिक काही एवढं नाहीये. जेव्हा बेसिकची गरज असेल तेव्हा तुम्हाला बेसिक सांगेल. महत्वाचं काय बघा, आता 6.1 मध्ये आपल्याला मध्य काढायचा आहे. काय काढायचं आहे? मध्य काढायचं आहे. पण 6.1 मध्येच मध्य काढायचं आहे. पण मध्य काढण्यासाठी यांनी 3 पद्धती दिलेल्या आहेत. किती पद्धती दिलेल्या आहेत? 3. एक आहे सरळ मध्य पद्धत, दुसरी आहे गृहीत मध्य पद्धत आणि तिसरी आहे मध्य प्रमाण विचलन पद्धत. ओके, या 3 पद्धतीचा उपयोग करून आपल्याला काय काढायचं आहे? मध्य काढायचं आहे. ओके, तर बघा आपण सुरुवात करू प्रश्न पहिल्याला. ठीक आहे, चला बघा काय की प्रश्न बघा काय दिलाय. इयत्ता 10वीच्या 50 विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेले तास व विद्यार्थी संख्या, व्यतीत केलेला तास आणि विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे. म्हणजे हे वारंवारता वितरण सारणी आहे की किती तास केला आणि किती विद्यार्थ्यांनी केला. त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेला वेळेचा मध्य कोणत्या पद्धतीने काढा? बघा, सरळ मध्य पद्धतीने काढा. ओके, मी पहिले सांगितलं 3 पद्धती आहेत: सरळ मध्य, गृहीत मध्य आणि मध्य प्रमाण विचलन. ओके, 6.1 मध्ये 3 पद्धती आहेत. आज फक्त आपण एकच पद्धत घेऊ. ओके, चला बघा. तर आपल्याला सरळ पद्धतीने काढायचं आहे, मध्य काढायचं आहे. तर बघा आता कधीही एक शॉर्टकट सांगतो तुम्हाला मी. मध्य जर सरळ पद्धतीने काढायचा असेल तर 4 किंवा 5 कॉलम लागतील. जर तुम्हाला गृहीत मध्य पद्धतीने काढायचा असेल तर 5 किंवा 6 कॉलम लागतील उभे. जर तुम्हाला मध्य प्रमाण विचलन या पद्धतीने काढायचं असेल तर कॉलम 6 किंवा 7 लागतील. आता हे किंवा का बरं, हे एक एक्स्ट्रा कशाचा आहे? हा आहे सलग वर्गाचा. कशाचा आहे? सलग वर्ग. आता सलग वर्ग काय असते तुम्हाला धीरे धीरे कळणारच आहे. बघा आता मग आपल्याला पहिला कॉलम बनवायचा आहे इथं वर्गाचा. कशाचा? वर्ग. आता या वर्गामध्ये काय लिहायचं ते पण बघून घ्या. इथे काय? वर्ग. बघा वर्गामध्ये काय लिहायचं? वर्गामध्ये लिहायचा हा पहिला वरचा कॉलम. काय लिहायचा? वरचा कॉलम लिहायचा वर्गामध्ये. काय दिलं रे? वेळ दिलेली आहे तासामध्ये. काय दिलंय? वेळ तासात दिलेली आहे. कशात? तासात दिलेली आहे वेळ. ओके, मग वर्गामध्ये हे कॉलम लिहून घ्यायचे. चला काय काय आहेत सांगा. बघा 0 ते 2, नंतर किती आहे रे? 2 ते 4, 4 ते 6, 6 ते 8, 8 ते 10. ओके, हा झाला आपला पहिला कॉलम. ओके, क्लिअर? पहिला कॉलम कशाचा असतो? वर्गाचा. कशाचा? वर्ग. ओके, मग आता एकदा सांगून देतो मला सलग वर्ग काय असते. मला सांगा. आता इथं बघा वर्गामध्ये बघा 0 ते 2, 0 पासून 2 पर्यंत. 2 ला संपला आणि 2 ला सुरू झालाय. 2 ला संपला आणि 2 ला सुरू झालाय. नंतर 2 ते 4, 4 ने संपलाय, 4 ने सुरू झालाय. म्हणजे हा जो आकडा आहे हा इथं खाली तोच आला पाहिजे या साईडला फर्स्ट टाइमला. इथं जो आखरी आहे तोच त्याच्या खाली पहिल्या नंबरला आला पाहिजे. पण जर का असं असेल 10 ते 15, 16 ते 21, 22 ते 26 किंवा 27, तर हे वर्ग सलग आहेत का? बघा, आहेत का सलग? नाही. पण इथे बघा 2 2, 4 4, 6 6, तर हे जर सलग नसतील वर्ग तर सलग करायचे. तो हा एक्स्ट्रा कॉलमचा तो आहे. ओके नंबर. चला बघा दुसरा आहे सर्वात महत्वाचं वर्ग मध्य. काय आहे?
क्रॉस लिहितोय वर्ग मध्य. आता वर्ग मध्य काय असते, याला सिम्बॉल आहे एक्स आय, ध्यानात ठेवा, प्रत्येक सिम्बॉल ध्यानात ठेवा. काय आहे, एक्स आय म्हणजे काय, वर्ग मध्य. मग वर्ग मध्य काय असते, लक्ष द्या. वर्ग मध्य कसा काढायचा, ज्या वर्गाचा वर्ग मध्य काढायचा आहे त्याची बेरीज करायची. काय करायची, बेरीज. 0+2 काय आहे रे, 0+2 म्हणजे 2 आणि भागिले किती, 2. भागिले किती, ज्यांची जेवढी बेरीज असेल त्याचे अर्धे करायचे. अर्धे करायचे म्हणजे काय, 2 न भागायचं म्हणजे काय रे, 1. याचा वर्ग मध्ये किती आला मग, 1. 2 आणि 4, 2 अधिक 4 किती, 6. 6 चे अर्धे 3. नंतर काय रे, 4 आणि 6, 4 अधिक 6 किती होतात, 10. 10 चे अर्धे 5. 6 आणि 6 12 आणि 2 14, 14 चे अर्धे 7. 10 आणि 8 18, 18 चे अर्धे 9. लक्ष द्या, कधी कधी एका मार्कासाठी प्रश्न विचारतात बोर्ड एक्झाम मध्ये. काय देतात, एका मार्कासाठी प्रश्न आलेला आहे खूप वेळा, की 4 व 6 या वर्गाचा वर्ग मध्य काढा. वर्ग मध्य काढा. किंवा प्रश्न येते याचा एक्स आय काढा. काय करायचं, 4 अधिक 6 भागेला 2. मग 4 आणि 6 किती, 10 भागेला 2 म्हणजे किती, 5. एका मार्क साठी प्रश्न विचारलेला आहे 2-3 वेळा. ओके, बोर्डच्या एक्झाम मध्ये. चला, वर्ग मध्ये समजला, क्लिअर. आता पुढे लिहायचं आपल्याला फ्रिक्वेन्सी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो वारंवारता. काय म्हणतो, वारंवारता. म्हणजेच काय रे, याचा सिम्बॉल आहे एफ आय. काय आहे, म्हणजेच फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय, वारंवारता. मग आता या फ्रिक्वेन्सी मध्ये काय लिहायचं, तर हे असते तुमची फ्रिक्वेन्सी. काय असते, हे असते तुमची फ्रिक्वेन्सी आणि हा असते तुमचा वर्ग. ओके, पहिला कॉलम वरचा जो असतो तो कशाचा असतो, वर्गाचा. खालचा कॉलम कशाचा असतो, फ्रिक्वेन्सीचा. मग फ्रिक्वेन्सी लिहून घ्यायची. म्हणजे बघा, हे वेळ म्हणजे 2 तास किती मुलांनी अभ्यास केला, 7 मुलांनी. 2 ते 4 या वेळात किती कोणी अभ्यास केला, 18 विद्यार्थ्यांनी केलाय. 4 ते 6 मध्ये कोणी अभ्यास केलाय, 12 विद्यार्थ्यांनी अभ्यास केलाय. ओके, तर फ्रिक्वेन्सी काय आहे बघा, 7, 18, 12, 10 आणि 3. क्लिअर. तिसरा कॉलम नक्की. चला पुढं, आखरीचा कॉलम असतो एफ आय एक्स आय. कशाचा रे, एफ आय एक्स आय. बघा, हा एफ आय आणि हा एक्स आहे. एफ आय आणि एक्स आयच्या मधात, या एफ आयच्या आणि एक्स आयच्या मधात चिन्ह आहे का, चिन्ह नाही म्हणजे गुणाकार. दोघांच्या मधात चिन्ह नाहीये म्हणजे कोणतं असते, मग जो एफ आय आहे, लक्ष द्या, एफ आय गुणेला एक्स आय करायचा. चला, मग याचा त्याचा गुणाकार करा. 7 1 7, इथे किती येणार, 7. 18 गुणिले 3, 18चा पाडा 3 पर्यंत म्हणा. 18 1 18, 18 2 36, 18 3 54. 12 गुणिले 5, 12 5 10 7 9 चला, हा झाला तुमचा शेवटचा कॉलम. समजलं चारी कॉलम, कुठे काही अडचण याच्यामध्ये, एकदम साधा सिंपल होतं. वर्ग मध्ये आपण हे वरची लाईन लिहिली, वर्ग मध्ये म्हणजे या दोघांची बेरीज करून त्याचे अर्धे लिहिले. फ्रिक्वेन्सी मध्ये हा खालचा कॉलम लिहिला आणि याच्यामध्ये या दोघांचा गुणाकार लिहिला. आता करायची आपल्याला बेरीज. काय करायची आहे, बेरीज. पहिले याची बेरीज करून घेऊ आपण. बघा, सिग्मा एफ आय एक्स आय
बघा, ज्यांनी जर कोणी कम्प्युटर वगैरे यूज केलं असेल, ज्यांना माहिती असेल, तर बघा हे जे साईन आहे हे कशाचं आहे रे साईन? बेरजेच आहे. कशाचं आहे? बेरीज. याला सिग्मा म्हणतात. करा मग बेरीज करा. 7 आणि 4 61, 7 आणि 4 11, 11 आणि 7 18, 18शी 8, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 6 12, 12 आणि 2 14, 14 आणि 7 21. किती? 21. 218. आता या फ्रिक्वेन्सीची बेरीज करा. कशाची? फ्रिक्वेन्सीची. म्हणजे सिग्मा एफ आय. करा बेरीज. 7 आणि 7 14 आणि 1 15, 15 आणि 2 17, 17 आणि 3 20, 20शी 0, हातचे आले 2, 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 1 5. किती रे? 50. चला समजलं. त्या कॉलमची बेरीज, साइन लिहायचा सिग्मा. ओके, आणि याची पण बेरीज करायची, साइन लिहायचा सिग्मा. आता काढायचं आहे आपल्याला एक्स बार. म्हणजे काय? एक मध्य. काय काढायचं आहे? मध्य काढायचं आहे. काय काढायचं आपल्याला? मध्य काढायचं आहे. मध्य काढण्यासाठी सिग्मा एफ आय एक्स आय भागेला सिग्मा एफ आय सूत्र ध्यानात ठेवायचं. काय? सिग्मा एफ आय एक्स आय भागेला सिग्मा एफ आय. मग सिग्मा एफ आय एक्स आय किती आहे? 218. आणि सिग्मा एफ आय किती आहे? 50. चला आता काय करायचं आपल्याला? भागाकार करायचा आहे. काय करायचं आहे? भागाकार करायचा आहे. इथं करू. 50 भागिले किती रे? 218. चला 50चा पाडा येते का? मग कितीचा म्हणायचा? 5चा पाडा म्हणायचा ना. मग 5 चोक 20. पण 0 लिहून घ्या. किती झाले? 200. 18 खाली लिहा. ओके, भाग जाते का? नाही. पॉइंट द्या. भाग जाते म्हणून पॉइंट. आणि इथं काय येणार? 0. मग 50 त्रिक 150. किती? 150. 0तून 0 गेला, 8तून 5 गेला 3, 1तून 1 गेला 0. तर याची गरज नाही. पॉइंट दिलेला आहे, परत पॉइंट नाही द्यायचा. 0 घेऊ शकतो आपण. ओके, 50 सक 300. 0 0 0. किती उत्तर आलं रे? 4.36. 4.36. इथं लिहायचं वाटलं असतं अंदाजे. ओके, म्हणजे जवळपास हे येत आहे. ओके, चला घ्या स्क्रीनशॉट. चला बघा, प्रश्न क्रमांक 3 बघत आहे आपण. ओके, 2 स्किप करण्याचं कारण काय? कारण प्रश्न 2 मध्ये आहे गृहीत मध्य पद्धत. आपण आज फक्त सरळ मध्य पद्धत घेणार आहे. त्याच्यामुळे आपण पहिला प्रश्न आणि तिसरा प्रश्न घेणार आहे डायरेक्टली. ओके, पहिला प्रश्न झाला. आता तिसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटेल तुम्हाला. चला बघा आता तिसरा प्रश्न काय म्हणते? एका दिवशी दूध विक्री केंद्रावरून 50 ग्राहकांना वितरित केलेल्या दुधाची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. त्यावरून वितरित केलेल्या दुधाचा मध्य सरळ पद्धतीने काढा. याच्या अगोदर पण आपण जो मध्य काढला होता तो सरळ पद्धतीनेच काढला होता. आपल्याला 6.1 मध्ये मध्य काढायचा आहे फक्त. ओके, पद्धती 3 आहेत. त्याच्यापैकी पहिली जी पद्धत आहे सरळ मध्य पद्धत, ते आपण बघत आहे. तर बघा आता पहिला काय आहे रे? मी सांगितलेला पहिला कॉलम कशाचा असतो? वर्गाचा. कशाचा? वर्ग. मग आता वर्ग काय आहे रे? बघा, दूध वितरण दिलेलं लिटर मध्ये. दूध वितरण कशात दिलेलं आहे? दूध वितरण लिटर मध्ये. कशामध्ये? लिटर मध्ये. असं लिहिलं तरी चालेल. ओके, बघा आता पुढे काय रे? चला हे आपण वर्ग लिहून घेऊ. आपण काय करू? वर्ग लिहून घेऊ. काय वर्ग? बघा, 1 ते 2, 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6. थोडस लहान घेऊ.
1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4 आणि 5 ते 6. दुसरा कॉलम कशाचा असतो? वर्ग मध्य. कशाचा असतो? वर्ग मध्य. वर्ग मध्य. आणि वर्ग मध्य कसा काढतात? वर्गाची बेरीज करायची. वर्गाची बेरीज करायची आणि त्याचे काय करायचे? अर्धे करायचे. काय करायचे? अर्धे करायचे. मग पहिला काय रे? 1 आणि 2, 2 आणि 1 3, 2 आणि 1 3. बघा, 1 अधिक 2 भागिले 2. पहिले बेरीज करून घ्यायची. 2 2 कट नाही करायचे. 2 3 आणि भागिले किती? 2. 2 भागिले 3 किती येतात रे? 1.5. कारण का? 2 इथं 3 इथं. बे 1 बे. 3 2 गेला 1. भाग जातो का? नाही. म्हणून पॉइंट दिला आणि इथे घेतला 0. बे 5 10. 0 0. किती उत्तर आलं? 1.5. आता इथे बघा, 3 अधिक 2 5. 5 चे अर्धे 2.5. 3 आणि 4 7. 7 चे अर्धे 3.5. 5 आणि 4 9. 9 चे अर्धे 4.5. 5 आणि 6 11. 11 चे अर्धे 5.5. म्हणजे 1.5 2.5 3.5 4.5 5.5 हेच येते. ओके. परत परत हे असं कुठं ना करत बसायचं काम नाहीये. चला, यालाच आपण काय म्हणतो रे? एक्स आहे. नंतर काय पाहिजे आपल्याला? वारंवारता. काय पाहिजे? वारंवारता. म्हणजेच काय रे? एफ आय. आता बघा, एफ आय काय दिलेली आहे? 17 13 10 7 आणि 3. लास्ट कॉलम काय असतो? ओके, एफ आय एक्स आहे. या दोघांचा गुणाकार मग लिहा इथं एफ आय आणि एक्स आहे. आता गुणाकार कसा करायचा? लक्ष द्या. पॉइंटचा गुणाकार कसा करायचा? वरती किती येत रे? 1.5 आणि खाली किती आहेत? 17. तात्पुरता असा विचार करायचा, इथं पॉइंट नाहीये. आता मला सांगा, 17चा पाढा येतो का? ज्याला येते ते चांगली गोष्ट आहे. किंवा 15चा पाढा म्हटला तरी चालते. किंवा 2 अंकी संख्यांचा गुणाकार कसा करायचा? लक्ष द्या. 2 अंकी संख्याचा गुणाकार कसा करायचा? इकडे बघा रे. हे 5 गुणिले 7 करायची. हे झाली पहिली स्टेप. 5 7 35. हातचे आले. दुसरी स्टेप 1 गुणिले 7 आणि 5 गुणिले 1. बघा, 1 7 खाली लिहायची या 3च्या. 5 1 ते याच्या खाली लिहायची. यांची बेरीज करायची. काय करायची? बेरीज. 7 आणि 3 10 आणि 5 15. 15शी. मग हे 5 कुठे लिहायचे? इथं. किती उरला रे? 1. हातचा आला. आता तिसरी स्टेप. हे 1 1 1 आणि 1 आणि 1 2. हा गुणाकार आहे. 1 1 1 आणि 1 आणि 2 ओके. आहे ना, हे तुम्हाला स्टार्टिंगला थोडं किचकट वाटेल, पण धीरे धीरे सवय झाली की सोपी वाटणार आहे. ओके. नाही तर मग आपल्या पद्धतीनं शाळेतल्या काय रे? 7 5 35. 35ची 5. हातचे आले 3. 7 1 7. 7 आणि 3 10. एक क्रॉस द्यायचा. 1 15 15 आणि काय करायची? बेरीज. 5 5 आणि 1 आणि 1 2. हा, आता महत्वाचा इथं पॉइंट होता ना, बरोबर आहे. पॉइंट सोडून पॉइंट नंतर तिकडच्या साईडनं एक संख्या होती. पॉइंट नंतर तिकडच्या साईडनं एक संख्या होती. म्हणून इथं एक पॉइंट घ्यायचा आणि इकडे एक संख्या राहू द्यायची. 25.5 किती येणार आहे? 25.5. ओके. पुढे बघा काय रे? 13 गुणिले 25. बघा काय आहे रे? 25 आणि इथे किती? 13. 13 5 65ची 5. हातचे आले 6. 13 दुनी 26. 26 आणि 6. 6 6 12 32. 32.5 किती येते? 32.5. इकडे 35 गुणिले 10.
35 येतील. किती येतील? कारण का हा पॉइंट ना हा शून्य कट होऊन जाणार, हा पॉइंट ना हा शून्य कट होऊन जाणार. इथे बघा 7, हे तुम्हाला एकदा सांगतोय. ओके, 3.5 गुणिले 10, 10 पंचे 50, 5 आजचे आले 5, 10 त्रिक 30, 30 आणि 5 35, बरोबर आहे. आणि पॉइंट नंतर एक संख्या, पॉइंट नंतर एक संख्या, 35.0 म्हणजे किती? 35च. ओके, हे बघा 7 5 35, 5 आजचे आले 3, 7 चौक 28 आणि 3 31, 31.5 किती येतात? 31.5. आणि हे करा लास्ट, काय आहे? 5.5 गुणिले 3, 3 5 15, 15 5 आजचा आला 1, 3 5 15, 15 आणि 16, 16.5. ओके, 16.5. चला करा बेरीज. आता काय स्टेप आहे? कोणती स्टेप आहे आता? याची बेरीज, याची बेरीज. ओके, चला पहिले याची बेरीज करून घेऊ. सिग्मा एफ आय एक्स आहे. 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20 0, हातचे आले 2. हा 35.0 आहे ना इथं. ओके, 5 आणि 2 7, 7 आणि 7 14 आणि हे 7 21, 21 1 हातचे आले 2, 2 आणि 2 4, 4 आणि 6 10, 10 आणि 4 14. पण बघा बेरीज, बेरीज करताना पॉइंट कसा कसा ठेवायचा? पॉइंट नंतर एक संख्या, पॉइंट नंतर एक संख्या. बघा पॉइंट नंतर किती आहे? एक संख्या. तर मग इथे एकच संख्या सोडायची म्हणजे 141 उत्तर आलं. किती आलं? 141. आता याची बेरीज करा. 7 आणि 3 10, 10 आणि 10 20 0, हातचा आला 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, किती आली? 50. म्हणजे सिग्मा एफ आय किती आला? 50. चला आता काय काढायचं आपल्याला? इथं काढू, मध्य काढायचं आहे. काय काढायचं आहे? म्हणजेच एक्स बार म्हणून आपण त्याला. काय रे? सिग्मा एफ आय एक्स आय भागेला सिग्मा एफ आय. चला किती आहे रे? 141 भागेला किती? 50. करा भागाकार इकडे साईडला. बघा 50 त्रिक 150 होतात. 141 पेक्षा मोठी उरायले म्हणून आपण काय घेऊ? 50 दुनी 100. किती उरतात रे? 41. पॉइंट घेऊ. पॉइंट घेतला म्हणजे इथे एक शून्य घेऊ शकतो. 5 8 40, 5 8 40. ओके, 50 50 8 400. किती उरलं रे? 10. पॉइंट घेतलेला आहे म्हणून शून्य घेऊ शकतो. 50 दुनी 100 म्हणजे उत्तर किती येते आपलं? 2.82. किती? 2.82. मग इथं लिहायचं 2.82 लिटर मध्ये. बघा काय लिटर, पण कंसात काय लिहायचं रे? अंदाजे. ओके, चला घ्या स्क्रीनशॉट.